राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये काल रात्री चर्चा झाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह धनंजय मुंडे वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि मोठी महत्त्वाची राजकीय भेट म्हणता येईल। काल रात्री वर्षावर अर्धा ते पाऊण तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते। तेव्हा मुंडेंनी आता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार बरोबर होते। यावेळी अजित पवार, धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली। यामध्ये काय नेमक्या विषयांवर चर्चा झाली याबाबत स्पष्टता नसली तरी आणखी सविस्तर अपडेट्स आपण या संदर्भातले जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, महत्त्वाचे मुद्दे अर्थातच चर्चेचे असतील, कारण धनंजय मुंडेंचं खातं भुजबळांकडे जाईल अशा प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये कालपासून चर्चा होती। भुजबळांनी शपथ सुद्धा घेतली। काय नेमके चर्चेचे मुद्दे असावेत तिघांमध्ये? अनुपमा, खरं तर छगन भुजबळ यांची राज्य मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्याच्या नंतर राष्ट्रवादीतला एक मोठा गट नाराज होणार होता, हे अगदीच स्वाभाविक होतं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर खऱ्या अर्थानं हे मंत्रिपद भुजबळांना देण्यात आलं, परंतु राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा होती की धनंजय मुंडेंना त्यावेळेला देखील असं सांगण्यात आलं होतं की या सगळ्या प्रकरणातून चौकशीच्या नंतर हे जेव्हा प्रकरण शांत होईल तेव्हा आपलं पुनर्वसन केलं जाईल, परंतु त्याबद्दल कुठलीही निश्चितता झालेली नाहीये। काल रात्रीचा जर आपण विषय पाहिला तर धनंजय मुंडे छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराज आहेत आणि त्या नाराजीनंतरच त्यांनी आधी अजित पवार आणि त्यानंतर अजित पवारांच्या सोबत रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। साधारणपणे 10:15 ते 11:30 अशी 1.25 तास चर्चा या तीन नेत्यांमध्ये झाल्याचं कळतंय। खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेंची नाराजी ही निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आहे, काही नेतृत्वावरती देखील असल्याचं कायम बोललं जातं। शिर्डीतल्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं होतं की आज जेव्हा संघर्षाची वेळ आहे तेव्हा आमच्या मागे कुणी आहे की नाही, तेव्हा आम्ही जेव्हा बघतो आमच्या मागे कुणी आहे का तेव्हा कुणीही आम्हाला दिसत नाही, अशी थेटपणे नाराजी त्यांनी व्यक्त केली होती। या पार्श्वभूमीवर भुजबळांना पुन्हा एकदा छगन भुजबळांना धनंजय मुंडेंचंच मंत्रिपद देऊन धनंजय मुंडेंची नाराजी वाढली आहे हे स्पष्ट आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन या सगळ्या संदर्भामध्ये काही तोडगा काढता येतोय का यासाठी प्रयत्न केले जात आहेत। धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार की नाही हा देखील प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालाय। धनंजय मुंडेंची नाराजी नेमकी कधीपर्यंत दूर होते आणि त्यांचं मंत्रिमंडळातलं कमबॅक या सगळ्या तोडगा काय काढला जातो हे पाहावं लागणार आहे। मात्र जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणामध्ये कुठलाही ठोस निकाल येत नाही किंवा त्याबद्दल कुठलीही मुवमेंट घडत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळातलं कमबॅक होणं सुद्धा तशी त्याची शक्यता धुसरच दिसते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचं कुठलंही मंत्रिपद आता रिक्त नाहीये। त्यामुळे जर धनंजय मुंडेंची वापसी करायची असेल तर त्यासाठी काही वेगळं प्रोव्हिजन करावं लागणार आहे। या सगळ्याच राजकीय पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडेंची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांची भेट हा सध्या चर्चेचा विषय ठरतो। यामध्ये नेमकी चर्चा काय झाली हे जरी अद्याप अधिकृतपणे समोर आलं नसलं तरी सुद्धा धनंजय मुंडेंची नाराजी ती होती आणि ती अजित पवारांनी धनंजय मुंडे आणि एकंदरीतच ओम या निमित्तानं नेमकं राजकीय पुनर्वसन हे कसं होतंय धनंजय मुंडे यांचं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय सुद्धा समजले जातात। त्यामुळे त्यांचं पुनर्वसन राजकीय कसं होतंय हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।